आहे, कारण आपल्या बापानं आपल्यासाठी कष्ट घेतलं ना, तो एक स्वप्न पाहिजे. बापाची इच्छा शहरात राहायची नाही, गावात एक 10-12 खणाचं माळवत बांध. त्या माळवतामध्ये पुढं काय कर, पुढं बैठक व्यवस्था कर. त्या बैठकीमध्ये बंगाई बांध, त्या बंगाई तुझ्या मायबापाला बसव, झोका दे, त्यांचा फोटो काढून तुझ्या घरातल्या बैठकीतला, म्हणजे तुझ्या बायकोला कळेल की माझ्या बापाचा आदर करावा लागते. ते तुझं काम आहे, हे आपण करायचंय. कारण जगातले सर्व सुख आपल्या मायबापाच्या पायाशी आहेत, सर्व सुख आहेत. त्यांनी हाडाचं काळं केलंय, रक्ताचं पाणी केलंय, तर त्यांच्याकडे मोबदला देणं काळाची गरज आहे. आपल्या बापानं आपल्याला शिकवताना एकच इच्छा व्यक्त केली, माझ्या जीवनात जे संकट आले, माझ्या जीवनात जो संघर्ष आला, मला ज्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं, येणाऱ्या काळात माझ्या लेकराच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नाही म्हणून फक्त तुमच्या मायबापानं तुम्हाला शिकवायला लावले. तुमच्या पगारीतून लय काही मिळावं या उद्देशानं बापाला तुम्हाला शिकवलेलं नाहीये. आणि म्हणून अरे घरी गेल्यावर आपल्या बापाची फाटकी बनेल दिसली, आपला बाप झोपलेला आहे, बापाचा चेहरा पाहिला, तेव्हा कळालं पाहिजे आपल्याला काहीतरी बदल करायचा आहे. आणि इथं काही पोलीस